नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून 2 वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपीज बनवणार आहोत। चला तर बनवायला सुरुवात करूया। बनवूया पहिली रेसिपी। इथे मी अर्धा कप मुगाची डाळ घेतली, ही 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि यानंतर मी 2 तास ही पाण्यात भिजत ठेवली होती। जर तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर रात्रभर भिजत ठेवली तरी चालेल। इथे आता मी अर्धा कप पोहे घेतलेत। आता पोहे मी यामध्येच घालते। डाळीबरोबरच पोहे मी धुवून घेते। पाणी काढून घेतलं आणि यामध्ये पुन्हा पाणी घातलं। आता असंच हे आपण बाजूला 5 मिनिटं ठेवून देऊया, म्हणजे पोहे सुद्धा सॉफ्ट होतील। 5 मिनिटांनंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर हे वाटण्याआधी इथे मी आलं आणि हिरवी मिरची याचं वाटण इथे जाडसर करून घेतलं आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला डाळ आणि पोहे काढून घ्यायचं आहे। 2 बॅचेसमध्ये हे मी वाटून घेणार आहे। पहिल्या बॅचमध्ये इथे मी 2 चमचे दही घालते। अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी सगळं डाळ आणि पोहे वाटून घेतलं आणि वाटताना 2 चमचे यामध्ये दही घातलं। इथे आता यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या घालायच्यात। किसलेलं गाजर घातलं, टोमॅटो घातलं, शिमला मिरची घातली, कांदा घातला। यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं। इथे मी जाडसर कुटलेली काळी मिरी यामध्ये घातली, अर्धा चमचा जिरं घातलं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप हलका फुलका असा नाश्ता आहे। तर हे असं मिक्स करून घेतलं। जास्त पातळ करायचं नाही आहे, त्यामुळे वाटताना यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे। वाटताना जर गरजेपुरतं लागलं तरच पाणी घाला, नाहीतर पाणी नाही घातलं तरी चालेल। आता इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता, यावरती 2 चमचे तेल घातलं। आता यावरती हे छोटे छोटे पॅनकेक किंवा मुगाच्या डाळीची धिरडी तयार करून घ्यायची आहेत। एका वेळेस तुम्ही 3 ते 4 बनवू शकता, त्यामुळे अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो। सकाळी जर तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी नाश्ता बनवायचा असेल आणि सकाळी तुमच्याकडे डाळ भिजत घालायला वेळ नसेल तर तुम्ही रात्री डाळ भिजत घालून ठेवा आणि सकाळी झटपट हा नाश्ता तयार होईल। दोन्ही बाजूने असं हे खरपूस होईपर्यंत आता भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मुगाच्या डाळीमुळे खूप मस्त रंग येतो याला। दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाले, काढून घेऊया। इथे मी टोमॅटोच्या चटणीबरोबर हे सर्व केलं। तुम्ही टोमॅटो केचप बरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर सुद्धा हे सर्व करू शकता। आता आपण दुसरी रेसिपी बनवूया। तर इथे मी तांदूळ घेतलेत। ज्या तांदळाचा भात मोकळा होतो असे कुठलेही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता। आता इथे 3 वाट्या आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत। कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने 3 वाटी इथे तांदूळ मोजून घ्या आणि त्याच वाटीने 1 वाटी इथे मुगाची डाळ घेतली। यानंतर यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घातलेत। भरपूर पाणी घालायचं आणि 2 ते 3 वेळा हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकलं आणि पुन्हा यामध्ये पाणी घालून 4 ते 5 तास हे भिजत घालून ठेवलं। 5 तासानंतर डाळ आणि तांदूळ छान भिजलं गेलं आहे। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। वाटताना जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण आपल्याला हे घट्टसर असं मिश्रण हवं आहे। तर हे मी 2 ते 3 बॅचेसमध्ये वाटून घेतलं आहे। तर पाहू शकता अगदी बारीक असं हे वाटून घेतलं। आता हे झाकून आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। तर हे रात्रभर मी फर्मेंट करण्यासाठी ठेवते। कमीत कमी 8 तासासाठी आपल्याला हे फर्मेंट करून घ्यायचं आहे। तिथे पहा मस्त असं हे फर्मेंट झालं आहे, खूप छान जाळी आली आहे। आकाराने जवळजवळ दुप्पट झालं आहे पीठ। हलक्या हाताने हे मिक्स करायचं आहे। इथे आज या सगळ्या पिठाचा मी एकत्र नाश्ता बनवणार नाही आहे, म्हणून मी यातलं अर्ध पीठ इथे काढून घेते
आणि उरलेलं तुम्ही 2 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला हा नाश्ता बनवायचा तेव्हा तुम्ही त्यापासून नाश्ता बनवू शकता। इथे आता मी अर्ध पीठ काढून घेतलं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ मिक्स करून घेऊया। तर इथे आज आपण इडली बनवतोय। उडदाची डाळ न वापरता आपण इथे मुगाची डाळ वापरली। तर मुगाच्या डाळीपासून सुद्धा तुम्ही मस्त अशी इडली तयार करू शकता। इथे मी इडलीचं भांडं तेलाने ग्रीस करून घेतलं आणि दोन्ही भांडी इथे पिठाने भरून घेतलेत। आता आपण इडली वाफवून घेऊया। तर इथे मी आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं। यामध्ये इडलीचा स्टँड ठेवायचा आहे आणि 8 ते 10 मिनटं इडली वाफवून घ्यायची। तर इथे 10 मिनटं झाली आहेत आणि आपण पाहूया इडली झाली आहे का। तर इथे पाहू शकता मस्त इडली फुगली आहे। इडली थंड करूया आणि मग आपण काढून घेऊया। इथे इडली पूर्ण थंड झाली, काढून घेऊया। इथे मी खोबऱ्याची चटणी सुद्धा तयार करून घेतली आहे। अगदी मस्त हलकी फुलकी आणि जाळीदार इडली मुगाच्या डाळीपासून सुद्धा तुम्ही तयार करू शकता। इथे मी चटणीबरोबर इडली सर्व केली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या सुद्धा घालू शकता। इथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते। अगदी मऊ लुसलुशीत अशी ही इडली तयार झाली आहे। तर ही होती आपली मुगाच्या डाळीपासून बनवलेली दुसरी रेसिपी। तर आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। यातली कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।